आज शनिवार दिनांक 11 जुलै 2026 रोजी संगमनेर बसस्टँड येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण। केंद्र व राज्य सरकारने बहुप्रतीक्षित पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प तांत्रिक कारणांचे दाखले देत रद्द केल्यामुळे संगमनेर तालुक्यात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। आवश्यकता नसताना मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा केंद्र व राज्य सरकारने घाट घातला, मात्र राज्यातीलच बहुप्रतीक्षित संगमनेर मार्गे नाशिक पुणे रेल्वे मार्ग जमीन संपादित करून कोट्यावधी खर्च केल्यानंतरही सर्वेक्षण झाल्यानंतरही ऐनवेळी तांत्रिक कारणे देत रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात देवगावसह तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थी, नागरिकांनी आज विरोध दर्शवण्यासाठी संगमनेर बसस्टँड येथे लाक्षणिक एक दिवसीय उपोषण केले। यावेळी नामदार बाळासाहेब थोरात, आमदार अमोल खताळ, छावाचे जिल्हाध्यक्ष खंडू सातपुते यांनी देवगाव ग्रामस्थ रेल्वे कृती समितीच्या आंदोलनास पाठिंबा दिला। यावेळी रवींद्र लामखेडे, संजय देशमुख, सुनील शिंदे, शंकर पावसे, सागर कोल्हाळ, दत्ता ढगे, शिबा गायकवाड, दुर्गा रहाणे, ज्योती लामखेडे, प्रकाश कोटकर, तुषार पानसरे आदी उपोषणकर्त्यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। संगमनेर, अकोलेसह उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट घेण्यासाठी आजच सबस्क्राईब करा। डेली न्यूजसाठी संपादक PS देशमुख, संगमनेर। लाक्षणिक उपोषणासाठी या निमित्ताने बसलेलो आहोत। मी खऱ्या अर्थानं माझ्या चिपळावी खांजापूर ग्रामस्थांच्या वतीनं, अखिल भारतीय छावा संघटना अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष या नात्याने माझ्या संघटनेच्या वतीनं या उपोषणासाठी जाहीर पाठिंबा देतो आणि संगमनेर तालुक्यातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करतो, नम्र विनंती करतो, या आंदोलनात, या उपोषणात आपण मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं आणि आपली भावी पिढीसाठी ज्या गोष्टीची गरज आहे ती आपल्या संगमनेर तालुक्याला मिळावी आणि आपल्या संगमनेर तालुक्यातून ही रेल्वे जावी, जेणेकरून सरकारनं या गोष्टीची दखल घ्यावी, या उपोषणाची दखल घ्यावी, या आंदोलनाची दखल घ्यावी। प्रत्येक पातळीवर प्रत्येक जण यासाठी प्रयत्न करतो। या सर्वांना पुन्हा एकदा मी सर्वांचं निर्देश करतो आणि सर्वांना जाहीर असं आवाहन करतो, या आंदोलनात आपण मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। जनतेतून आवाज आला पाहिजे तो। आणि सर तुमच्या तरुण मंडळी गेला म्हणून देवगावच्या सगळे जे तरुण भेटले त्यांना असं म्हणलं की तुम्ही आता पुढाकार घ्या, मध्यंतरी 27 ते 9 ऑगस्ट त्यावर मी ते पकडून घेतलं होतं व्यवस्थित। माझ्याकडे संपादन होतं तेव्हा आता ट्रेनमध्ये माझ्याकडे येत होते, ते सगळं व्यवस्थित बसवलेलं आहे। एवढंच नाही तर जमिनीचं समजा प्रवरा काठ आहे, त्याच्यात व्हॅली येते, म्हणजे व्हॅली म्हणजे तरी सारखं आपलं असतं, दोन्ही बाजून उतारांमध्ये नदी, तर तिथं बरोबर पिलरवर बाहेर काढणार होतो आपण। ते सुद्धा भागाचं जास्त न होता बरोबर संगमापूर तिथून बोगदा करून डोंगराला बोगदा ठेवून सोनेवाडीला जात होती। आता सोनेवाडीच्या तिथे कसं जागा दुष्काळी पट्टा आहे, थोडंसं जागा उपलब्ध होत होती, 150 एकर जागा। त्याच्यात मी निगोशिएशन त्यांच्याशी केलं होतं की हे शेतकरी जरी दुष्काळी असला तरी त्याला मदत करावा लागेल आणि ते आकडा मी चांगला द्यावा लागेल। कुठेही देशात कुठे एकदा तुमची भूमी भरली आणि दक्षिण भारतात जायची कधी पुण्यात गेली असती, तिथं ट्रेनला जोडली असते, दक्षिण भारत इकडे गेली असतो कुठे श्रीनगर आणि हे सगळं एवढा मोठा बदल आहे हा। आणि प्रवासाचा सुद्धा पुन्हा तुम्हाला नाशिक हे 2-2.25 तासाचं ते म्हणतो ते, म्हणजे नाशिकवरून पुन्हा बरं का पहा, म्हणजे असं एवढा प्रचंड हे होतं आपल्याकरता। पण का असं झालंय आणि काय MRTचं कारण जे सांगताय याची चर्चा माझी झाली होती ना, मी विचारलं होतं ना, तुम्ही सगळं करायला निघाले काही अडचण नव्हती किंवा कधी काही। ज्यावेळेस 650 कोटी वाटले जातात त्याच्यानंतर वेळे काय 650 कोटी रुपये वाटायला, मग असं काय घडलं? आता काय घडलं ते तुमचं शोध करा, काय करा, आपलं झालं पाहिजे हे महत्वाचं। मला असं माझं मत तुम्ही पुढाकार घेतला, खूप अभिनंदन आहे तुमचं, खूप शुभेच्छा माझ्या तुम्हाला। मी आपलं तुमच्या पाठी, तुम्ही पुढे माग।
दरम्यान या आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिलेला आहे. आंदोलनाचे महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. डेली न्यूजसाठी संपादक PS देशमुख, संगमनेर.